169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज, 1 कॅनेडियन आणि हॉस्टेलमध्ये असलेले अनेक मेडिकल स्टुडंट हे सर्व मिळून 250च्या वर मृतांचा आकडा अहमदाबाद विमान दुर्घटनेतून समोर येतोय। एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर A171 हे विमान उड्डाणाच्या अगदी काही काळातच कोसळलं। तिथल्याच एका मेडिकल हॉस्टेलवर जाऊन ते धडकलं आणि ती घटना केवळ भारताला नाही संपूर्ण जगाला हादरा देऊन गेली। ती घटना नेमकी कशी झाली, का झाली, त्याला कारणीभूत काय? बोईंगच्या ड्रीमलाइनरवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्यावर अनेक प्रश्नचिन्ह असताना सुद्धा भारत सरकारने त्याच्या खरेदीची मान्यता का दिली? यामध्ये काही राजकारण दडलंय का? आणि त्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूमागे सुद्धा काही राजकारण दडलंय का? बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर राजकारणला सबस्क्राईब करायला विसरू नका।